हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय अलिबागला. दिव्यांश आमचा लाजतो बघा ना. आमची बाबू पण लाजते, नुसती झोपाळे तिला मांजर हसते. मांजरीला जाम आमच्या हसू आले. तू का लाजतो? तर चला आता आम्ही पुढे भेटतो. इकडे लाईट पण नाही आहे काय. आणि तू कुठे चालले सावी? गाडीत जागा नसते तरी चालेल, पण फिरायला जायचं. इकडे बघा कसं काम आहे. कसं काम आहे फिरायला जायचं. मल्हार कुठे गेला मल्हार? चला आता पुढे भेटू. ट्रॅफिक 7 वाजलं पण. तर चलो बाय 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 बाय. तर गाईच आता आम्ही अलिबाग मध्ये पोहोचलो. 7 मिनिटं दाखवतात आणि गॅस आमच्या गाडीत आहे, त्याच्यामुळे सगळी तिकडे बुकाची आहेत. तर असू द्या, आम्हाला अजून मजा करायची. अजून आम्ही तर आता आम्ही पोहोचलोय 150 मीटरवर आहोत आणि सगळेजण वाट बघतात. सगळी बुकाची राहिले आमच्यासाठी. तर चला बघू आता किती काय काय तमाशा घालतात तर तुम्ही बघा पुढे आमच्या मागे. आणि आम्ही काही नाही भिडला जे, आम्ही काहीच बोलणार नाही त्यांना. किती तरसाचं आहे तर तरसू दे. तर चला आता भेटतो पुढे. गाडी दिसलेली आहे अशा पद्धतीत. ती बघा मंडळी इकडे थांबली आमची. यो काय बोलतात का त्याला, ते गेट असतात ते वॉचमॅन. हे 2 वॉचमॅन बघा, तुम्हाला पाहिजे असतील तर. चला आता पुढे बघू यांची रिएक्शन काय काय. चला असं वाटलं नाही जरा का आम्ही हे होतं जेवायला बनवू दे का काय. आम्ही सगळं तळून मिळून खाल्ला. तुमच्यासाठी अजिबात थांबलो नाही आम्ही. खादोरी झाल्या पद्धतीने आता आम्ही वरती पोचल्या आणि खायला बसल्या. जराशी पण त्यांना लाज नाही का आम्ही येऊ का काय करू. नाही पत्ती खेळायला का काही समजे ना. ये नानीला ना तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघलाच असेल, नुसती स्वयंपाक करताना दिसतं. हिला लॉलीपॉप तळायला ठेवले बघते. त्यामुळे मी सगळं सामान ठेवून येतो, मग भेटतो सगळ्यांना पुढे. व्हेरी गुड. खा का ही चेतना पाटील आहे आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात एकटीच ती आहे का चिकन बनवणारी आहे. बनवता जवळजवळ अर्धा किलो एकटीच खाते. कारण प्रत्येक ज्या जेव्हा टाकली तर तेच घेतली पाहिजे ना. मीठ झालंय किंवा नाही. आणि भाविक आहे ते सांगायलाच नको, तिथं नादच करायचा ना भाविकाचा. अख्खा मटण नुसतं पाण्यात कालवतं, या पाण्यातल्या तेलात कालवतं ते. हा पाण्यात टाकत घेतली एकदम नाही. एक नंबर कामाची बाई आहे. तर सांगायची काही गरज लागत नाही, खाता नाही खात. ओके ओके ओके. भाऊ बघा तुम्ही नाही आलं म्हणून तिने काय करत लावलं बघा. म्हणून चांगल्या बरोबर येत जा. एवढी केला बसली असते का ही. भाऊ गाद्या भेटतील का? 4-5. तुमच्या माणसाला पण बोललं तर नाहीच बोलतो. सांगितलं ना 25 माणसं आहेत मग. बघा भाऊ जेवला कसा? जेवण एकदम उत्तम झालेला आहे. चिकन खालेलं आहे. जाम तिखट लागले म्हणून मुला काय जेवायला बनवले कोणी? जेवायला कोणी बनवले माहित नाही, पण थोडासा टेस्टी आहे. थंडा पाणी पाहिजे. सकाळी जेवायला मी बनवणार आहे. टाटली घेऊन येतो. 3 एलपीले, 1 बॉटल बिस्लरी, एक अर्धीच भाकर खाले बस. शो काय वाटत नाही तुझी काय खाल्लं असेल तुम्ही आवरा. काय 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 ताई बोल. वहिनीला इज्जत किती भाकरी खाल्ल्या? वहिनी कधी भाकरी खाल्ल्या? काही पण लगे कमीच घाल्यान म्हणजे. ताई जेवायला कसं लागले? 1 नंबर. मामाने इथल्या जाता नाही माल लागणार आहे. 5 दिला तरी खाल्लं. 12 वाजल्यानं उपास सुटले. 2 मिनिटं बाकी आहेत. भाऊचा शनिवार आहे.
2 मिनिटं होईन फक्त रे उभा सुटायचे. 2 मिनिटं बाकी आहे ना. आम्ही निसा गोंगाडा घातले त्याच्यावर लक्ष दे. इकडे पण सगळं बायांचा मस्त साफसफाई चालले. हे बा महाराजने आमच्या भांडी घसत लावल्या बघा कशी. इथं एक नंबर कामाची बाई आहे आमची. इथे रात्रीचे किती वाजले बघा 1:45 झालाय. आणि ही माणसं काय करतात ना त्या बघा का तुम्ही. आता इकडे बघा 1:45 झाल्या नाही पट्टी घ्यायला लागल्या. गाडी बोल ना बरं. आंब्याचे टाकले वेचलाय मोर देवेचा बाप उसका उठावतो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. नक्की का मी कवटाना हात लावित नाही ना. कवटा कुठच्या नेशील. पहिले चोराचं बोलते हो हो ना मग बरोबर बोल. तेव्हा आम्ही होलीला कोंबड्या बिंबड्या तोडत होतो. मग बरोबर बोललो मी गाणी. ग्रुप फोटो काढायचं कोणाला पाहिजे बघा का चुकला तर या आंब्याचं 500 रुपये दे. माझं challenge clear. अलिबागला एन्जॉय करण्यासाठी तर आमच्या बरोबर सगळी जावई मंडळी पण आहे. तुझ्या बायकोला किती वेळा मचकं लागलं तिलाच माहिती नाही. पत्ता केला लागला नाही तिला मचका. आली 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 हॅलो गाईज आता आम्ही पोचलोय काशीद बीचला. काशीद 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 का काशीद काशीद जाऊला आलाय बघ. इकडे मच्छीवाल्या पण आल्या. माझी इकडे बघा पाहुणा आले. मी तर झोपलेलंच नाही काही. चला दादा आम्ही पुढे भेटतो तुम्हाला. इकडे मस्त सुकी मच्छी पण आहे. सुकी मच्छीवाली पण आले. चला पुढे भेटतो आता. काशीद बीचला पोचलो आता आम्ही. कसं वाटतं हो ना. तिनीची चर्चा चालू आहे. यांना काय रूम भेटेल नाही. चर्चा किती चालू आहे त्या बघा. ओवी ओवी तू समुद्रात जाशील का. आज सकाळपासून आंघोळ नाही केली ओवी. मच्छी का भाव सारी चालू. सो गाईज आता आम्ही बसतो. आम्ही आता बीचवर पोहोचलोय. गाडीत बसू. चला आपण बसूया. भाऊ गाडीत बसायचं. नुसती वालू बसलो. असं चालेल ना. काय डीजे अरे ते वगैरे बघ सोडले बघा सगळे. पब्लिक पण एन्जॉय करते. मला
फॅन भेटलेला आहे. दाखव तुझा पण घे ना फोटो. तर फायनली काहीच आपल्याला डीजे बॉम्बेला आता भेटलेला आहे आणि आय होप की जवळनं भेटणं आणि एक्सपिरियन्स घेणं, थोडाफार आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल विचारणं, हे अविस्मरणीय हे क्षण आहेत. आणि आय होप की काहीच आपल्या कोण पण इकडून मुरुड इथून बघत असेल माझ्या इथून, तर आपल्या डीजे प्रमाणे दादाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसा पण दादाचा मोठाच चॅनल आहे आणि आपण छोटा मोठा आहे, पण तरी पण आय होप की दादाला बघायला आज पहिल्यांदा भेटला आहे. आपण एक सॉन्ग बघू देता. चला तर कसं होतं एक्सपिरियन्स? एकदम भारी आता. हा, एकदम तर छान वाटलं. आज दादाला काय बोलशील? आज दादा एवढ्यापर्यंत आहे पोचवर. हा, त्यांची मेहनत मी बघितलेली आहे. खूप स्ट्रगल करतात आणि त्यावेळी तुला अजून ते आधीपासून माहिती असेल. आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि असाच कीप इट अप करा आणि ग्रोथ करा. तुमचा आशीर्वाद असल्यावरती सगळं काय होईल. चला, दादा आता फॅमिली सोबत आलाय फिरायला, तर आता एन्जॉय करत आहे. त्याला एन्जॉय करू द्या आणि तुम्हाला ते ब्लॉग्समध्ये कंटिन्यू भेटेलच, कारण आज मी त्याच्या चॅनलमध्ये बोलते. माझा हा खूप मोठा आनंदाची गोष्ट आहे. चला दादा, थँक्यू सो मच. इकडे यांचं फॅन भेटलेले आहेत. तर फायनली आपल्याला दादा भेटलेला आहे आणि आय होप की पुढील गाण्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि दादा असाच तरीक्ती करू दे आणि आपला दादा आपली मराठी माणसं पुढे गेलीच पाहिजे, काही जाईन वाचरू. आणि आपल्या डीजे पम्याला फॉलो करायला नका विसरू. धन्यवाद. चल बाय. चला बाय गाईज. पाणी प्यायला घेतला 80 रुपयाला एक नारळ पाणी. आपली भिवंडी बरी आहे नाही का? भिवंडी बरी आहे आपली. बाबाने पण चिप्स खाल्ले. तर चला पुढे भेटतो. आज पी. नारळ पाणी कसं आहे? फुल ऑन स्वीट, एकदम स्वीट, भारी. असं वाटतं धुवून घ्यावा. इकडे बघा, हात सोडा, हात सोडा, हात सोडा, हात सोडा. हात सोडा. इकडे बघा, इकडे बघा. उभा राहा, उभा राहा, उभा राहा दोघं पण. बाबूचा असंच असतं, बाहेर गेला ना काय ना काय घ्यायचं. तर काय घेतले बघा. 100च केलं नाही काय? इकडे बघा किती मच्छी आणले. भाऊ तुम्ही काय बनवत लावले? मटण. तुम्ही काय बनवत लावले? त्यांनी ते सुरमई बोटी. तुझ्यासाठी का फक्त? हो, तवा फ्राय माझीसाठी. बरं. त्यांना जेवण बनवायची आवड आहे. अजून कोंबडा बनवायचा आहे, कोलंबी बनवायची, सुरमई फ्राय करायची आहे, प्लस अजून काय राहिलं? चिकन. पुढं बघू आता आपण. इकडं वहिनीने हिला मस्त सोपा काम दिलं बघा. आदरक लसूण ठेचायला नाही, हिला दिलं मस्त कोलब्या साफ करायला. मागच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघला असेल वज्रेश्वरीच्या कोलबी साफ करायला देतात तिला.
याच्यावरून समजा ती कोलबी किती भारी साफ करत असेल. तर चलो हे कायले पिवली याची तर लाल झालेली. चंपा अगरबत्ती काय कोणचं इकडं मस्त सुरमई काय करत लागले तर मॅरिनेट. अरे सगळ्या मॅग्नेट कोणी कोणी काय कालोले. चलो 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 शिंगा खायला घेतल्या ना बाबा निस्ती जोर गेली की मला वाटतं 7वी 8वी पत्रावली असेल शिंगांची. काय बात केली पत्रावली 2 दिवसांना खाती. अरे असू दे त्या फेकल्या आणि घरी नाही आला पण ठेवलाय ना तिकडे तर बघ काय करायचं. लागली ना कोलबीची. इकडं पण ही खायला बसल्या इकडं मस्त सगळे मच्छी तलत लागले. तुम्हाला दाखवतो थांबा 1 मिनिट. इकडे पोरा पण सांभाळायला लागतात. आमची पोरा बघा कशी मातीन केला बसल्या. दाखवतो थांबा इकडे बघा सुरमई मस्त फ्राय करत लावल्या. किती झाल्या यांच्या पत्रावली शिंगांच्या. आता कोलब्यांवर बी लागल्या. असं कुठं असतं कधी खायला झाल्या. बरोबर आहे या काम करायला आल्या का नको खा 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 एकडं बीच किती भारी दिसतो बघा. बोला काय बोलायचं आहे बोला लवकर. बोला बोला लाईक करा शेअर करा. बोला लवकर काय बोलायचं आहे बडाबड. कुठून येत तुम्ही अंबरनाथ वरून का. ओके ओके. तुम्ही कोण तुम्हीच आहेत का फक्त फ्रेंड सर्कल गँग आहे काय तुमची. ओके ओके तिकडे गँग आहे त्यांची पूर्ण. काहीतरी 2 शब्द आपलं 2 शब्द. अच्छा चलो ओके बाय बाय. तुला कुठे उभं राहायचं आहे कुठे उभे राहायचं आहे. इथे उभं इथे उभं इथे इथे. बाय. तो चलो गाईज आता आम्ही निघालो इकडनं. खूप लेट झाला आम्हाला. बाबू तुझी काय चिडचिड आहे. तर नंतर भेटतो पुढे. बाय बाय. जास्त ब्लॉग काय करता आला नाही म्हणा. माझा विचार आता डब्बरच देतो.